नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव रुपाली आहे. आज मी तुम्हाला माझीच एका काही महिन्यांपूर्वी झालेली कथा सांगणार आहे. माझं लग्न जमलेलं होतं, त्यामुळे मला लग्नाच्या आधी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायचं होतं आणि त्याच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील ते विचारायचं होतं आणि माझे पण सगळं काही त्याला सांगायचं होतं. म्हणून मग मी त्याला एका बागेमध्ये भेटायचं ठरवलं. तशी मी इकडे शहरात कामासाठी होते आणि तो पण इकडे चांगल्या कामाला होता, त्यामुळे आम्ही दोघं अगदी जवळ होतो. मात्र मी दुसरीकडे राहायचे आणि तो दुसरीकडे राहत असायचा. त्यावेळेस आम्ही एका बागेमध्ये भेटायचं ठरवलं आणि पहिल्याच भेटीत काय झालं आणि त्याने मला कुठे नेऊन नक्की काय काय केलं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. मित्रांनो, माझं नाव रुपाली आहे. मला लवकर लग्नच नव्हतं करायचं आणि मला माझा जोडीदार चांगला नोकरीवाला आणि चांगला दिसायला देखणा असावा, ही खूप दिवसाची इच्छा होती. आणि शेवटी तसं मला स्थळ आलं. अर्थातच माझ्या जवळच्या नातेवाईकातल्या लोकांनी ते स्थळ आणलं होतं. मुलगा चांगल्या घराण्यातला होता, सुशिक्षित होता आणि चांगल्या पगाराचा होता. म्हणून मग मी म्हटलं की मला स्थळ पसंत आहे. आम्ही एकमेकांना आधी नुसतं फोनवरतीच पाहिलेलं, मात्र समोरासमोर कधी पाहिलंच नव्हतं. त्याच्यात मला घरच्यांनी सांगितलं की तू जिथे राहते शहरामध्ये तिकडचाच आहे तो, चांगला दिसायला देखणा पण आहे, तू त्याच्याशी बोलून घे. मला घरच्यांनी नंबर दिला, मात्र त्याला पण माझा नंबर मिळाला होता. त्याने स्वतःच फोन केला. मी कामात होते, त्यावेळेस मी म्हटलं की मी फ्री झाल्यानंतर करते, आता मी सध्या ऑफिसमध्ये आहे. त्यावेळेस तो म्हटला बरं ठीक आहे, संध्याकाळी 5 नंतर करा, कारण की मी पण आता मग कामात असेल. त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे. त्याने फोन ठेवला, मात्र माझं मन काही थांबतच नव्हतं. कधी त्याला फोन करते आणि त्याच्याशी बोलून घेते असंच झालं होतं. मात्र संध्याकाळी 5-6 वाजले असतील. मी रूमवरती आले, फ्रेश वगैरे झाले, निवांत होते आणि मला काही एवढं काम पण नव्हतं. त्यावेळेस मला त्याची आठवण आली. तोपर्यंत मी पाहिलं की संध्याकाळचे 7 वाजले होते. त्याचे 2-3 मिस कॉल तर येऊनच गेले होते. त्यावेळेस मी मनातल्या मनात म्हटलं की ह्याला खूपच घाई झाले मला भेटण्याची. त्यावेळेस मात्र मी त्याला माघारी फोन केला आणि मी फोन उचलू शकले नाही. फोनकडे माझं लक्षच नव्हतं. त्याच्याबद्दल मी क्षमा मागते असं म्हटलं. त्यावेळेस तो म्हटला अगं काही गरज नाही, बोल ना. त्यावेळेस मी म्हटलं की आपण कुठेतरी भेटू का, म्हणजे काही आपल्या मनातल्या गोष्टी आणि पुढे काही नंतर आपल्याला अडचण येणार नाही. त्यावेळेस तो म्हटला हो मी तर तयार आहे. तो रविवारचा दिवस होता. मी पण म्हटलं मला पण कामाला रविवारची सुट्टी असते. त्यावेळेस आम्ही एका बागेमध्ये बसूया असं ठरवलं होतं. तो दुसराच दिवस होता आणि त्यामुळे मी सकाळी लवकर उठले, स्वतः व्यवस्थित फ्रेश वगैरे झाले, माझ्या आवडीचा चांगला मी ड्रेस घातला आणि तो पण तिकडे येणार होता. त्यावेळेस मी रिक्षानेच तिथे त्याच्या आधीच पोचले होते. मला वाटलं खूपच मला उशीर होईल, मात्र मी वेळेवर तिथे आले. मी आज वेगळीच दिसत होते आणि मी साधी सरळ असणारी व्यवस्थित स्वतःला ठेवून मी तिथे आले. माझ्या आधीच तो आला होता. मी म्हटलं मला वाटलं मीच लवकर आले, मात्र तू केव्हा आलास. त्यावेळेस मी त्याला एवढं आवाजावर नव्हते बोलत. त्यावेळेस तो म्हटला की मी अर्धा 1 तास झालं येऊन इथे थांबलो आहे. मग मनातल्या मनात मी विचार केला की हा तर खूपच फास्ट आहे आणि ह्याला तर खूपच हा घाईत आहे. त्यावेळेस तो मला बोलू लागला बसा ना. तो मला आवाजावं बोलत होता आणि मी त्याला आरतुर बोलत होते. त्यावेळेस मी त्याला म्हटलं की आवाजावं नको बोलू. त्यावेळेस मला तू नावानेच रुपाली म्हटला तरी चालेल असं मी म्हटलं. मग आम्ही बोलू लागलो पुढचं काय. त्यावेळेस तो म्हटला तुला जसं हवं आहे तसं तू वागली तरी चालेल, म्हणजे लग्नानंतर तुला जॉब करायचा असेल तर तू करू शकते आणि नाही करायचं म्हटलं तरी तू आपलं घर सांभाळू शकते. त्यावेळेस मी म्हटलं
हो, मला असाच जोडीदार पाहिजे होता. त्यावेळेस मग आमचं बोलणं चालणं झालं. इकडचे मित्र मैत्रीण थोडीफार ओळख झाली. घरच्यांविषयी थोडंफार बोललो आणि मग काय आम्ही एकमेकांना अगदी मित्र-मैत्रिणी असल्यासारखं वागू लागलो. मला पण त्याचा स्वभाव आता चांगलाच आवडला. मला ह्याच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे असं माझं मन म्हणू लागलं होतं. आता आमचं तेच करायचं असं मी ठरलं होतं. त्यावेळेस तू माझ्याजवळ आला आणि तुला एक बोलू का? त्यावेळेस मी म्हटलं, हो, बोला ना. त्यावेळेस तो म्हटला, अजून आपल्या लग्नाला 1 ते 2 महिने आहेत. तोपर्यंत तुला माझ्याविषयी जरी काही तक्रारी असल्या तरी तू सांगून टाक, म्हणजे नंतर आपल्याला काही प्रॉब्लेम नको. मी असं म्हटल्यावर तो म्हटला की नाही, मला तर काही प्रॉब्लेम नाही. तुलाच काही असेल तर सांग. मी म्हटलं, काही नाही, मला तर तू खूपच आवडला आहे. तुला मी आवडले का नाही हे मात्र मला माहीत नाही. त्यावेळेस तो म्हटला की मला तू पहिल्यांदा पाहिलेलीस तेव्हाच खूपच आवडलेली. खूपच आनंद येईल मला तुझ्यासोबत राहायला. मग काय आम्ही तिथे बोललो. बोलता आम्ही चालू झालो. आणि मग काय आम्ही तिथे थोडेसे जवळ आलो होतो. मात्र मी म्हटलं, आता नको, लग्न झाल्यानंतर. मग काय 2 महिन्याचं लग्न 15 दिवसातच उरकून घ्यायचं असं आम्ही घरच्यांच्या मागे घाई धरली. आणि मग काय 15 दिवसाच्या आत आमचं लग्न झालं. आणि लग्नाची पहिली रात्र होती. सगळे पाहुणे-रावळे होते, त्यामुळे काही करू शकलो नाही. शेवटी 1 आठवड्यानंतर आम्ही इकडे आलो शहरामध्ये. आणि मग काय तो म्हटला की शेवटी तो दिवस आला ज्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आता मी नाही थांबणार. त्यावेळेस मी म्हटलं, आता मी कायमची तुझी झाले ना, त्यामुळे तू जे म्हणाल आणि तू जे कराल ते मला आवडेल. त्यावेळेस तो म्हटला, पण आपण बाहेर जाऊया. त्यावेळेस मग काय ज्या बागेमध्ये आम्ही भेटलो होतो तिकडेच आम्ही संध्याकाळी 8 वाजता गेलो. आणि पहिल्यांदा आठवण म्हणून आम्ही दोघं तिथेच चालू व्हायचं ठरलं होतं. तिकडे कोणी नव्हतं आणि खूपच शांतता होती. फक्त आम्ही दोघंच होतो आणि आम्हाला थांबवणारं असं कोणीच नव्हतं. कारण की संध्याकाळी 5 नंतर 7पर्यंत सगळेजण असायचे. सगळे नाहीतर घरी जायचे. मग काय आम्ही एका साईडला बसून दोघंजणं एकमेकांच्या जवळ आलो. आणि तो मला एक जवळ घेऊन चांगलंच लाड करू लागला. त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी होती. मला हळूहळू तो आता आवडू लागला आणि तो पण तिथे चालू झाला. आता कोणाची भीती नव्हती आणि कसलीच काळजी पण नव्हती. त्याने बरोबर दिला बसून आणि तो आता देऊ लागला ना मला सुख. मी मात्र वेडीपिशी झाले. माझ्या नवऱ्याकडूनच मी माझी पहिल्यांदाच अशी शांत करून घेत होते. त्याने सलग 2 ते 3 वेळा त्या दिवशी तिथंच मला शांत केलं. कारण की आम्ही संध्याकाळी घरी यायला 12 ते 1 वाजले होते. तोपर्यंत आम्ही एकमेकाच्या प्रेमात चांगलाच आनंद घेतला आणि त्याने वेगळ्याच प्रकारे मला सुख देऊन तिथंच मला शांत केलं. तिथून पुढे आमचं आता रोजच होऊ लागलं. तर कशी वाटली तुम्हाला ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीची कथा नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.